तो पिकाला धोकेदायक होऊ शकतो किंवा लाभदायक होऊ शकतो. आता त्याच्या शेतामध्ये काय परिस्थिती किती पीएच आहे त्याच्यावर अवलंबून येते. बरोबर. तुम्ही आम्ही मायक्रोन तयार करतो. तुम्ही घरी कोणतं कोणतं खत तयार करता? आम्ही घरी 13-40-13, 052-34, 319, 1261, अमिनो ऍसिड, अजून सिलिकॉन स्टिकर आणि आपला अजून लाईन सल्फर, हे तुम्ही तिघे सगळे घरी बनवता? सगळे घरी बनवतो आम्ही. आणि एकदा बनवले की तुम्हाला 2-3 वर्ष जाता का? मग 3 वर्ष त्याची व्हॅलिडिटी. 3 वर्ष काहीच होतील. म्हणजे एका पिकाला तुम्ही एका वर्षाच्या एका पिकाला जवळजवळ 3,000पर्यंत शेवटपर्यंत खर्च करता तुम्ही खतावर? बरोबर बरोबर. आणि तुम्ही अमिनो ऍसिड इतकं भारी याचं तर बनवेल आपण तर गांडुळांची संख्या भरपूर वाढते. आणि सगळ्यात जर भारी म्हटलं तर कंपनीवाले म्हणतात की पीएच प्रत्येक शेतकऱ्याच्या शेताचा वाढलाय किंवा कमी झालाय. पण शेतकरी मित्रांनो, कुठलंच औषध आणि कुठलीच कंपनी शेतकऱ्याच्या शेतातला पीएच हा कमी करू शकते. तो पीएच कमी होणार आहे फक्त गांडुळामुळे. आणि गांडुळांना तो पीएच कमी झाल्यामुळे आपलं एसआर तुम्हाला गांडूळ वाढवण्यासाठी एसआरटी शेती ही तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्याला करावंच लागणार शेतकरी मित्रांनो. आणि तुम्ही व्हिडिओ पण बघू शकता चंद्रशेखर दादा वळसळे यांचे एसआरटी. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की एसआरटी शेती एक गांडुळांची फॅक्टरी आहे. आणि त्याच्यामुळे आपला गांडूळ आपलं काम फुकटात करणार पीएच कमी करायचं. म्हणजे बाहेरून कुठल्याही कंपनीचं औषध आणून शेतात सोडायचं काम नाही. म्हणजे शेतकऱ्याचा 100% खर्च कमी होणार आहे. म्हणजे तुम्ही घरीच कारखाना खोलला व खताचा आहे ना? बरोबर. कारण की गांडूळ म्हणजे कारखानाचे, खताचाही घरीच कारखाना खोलला ना? घरी जा. मायक्रोन्यूटन बनवता का तुम्ही? हा, घरी मायक्रोन्यूटन बनवतो आम्ही. त्याच्यामध्ये आपलं फेरस सल्फेट, झिंक सल्फेट, बोरॅक्स पावडर, मोरचूत आणि सायट्रिक ऍसिड. सायट्रिक ऍसिड म्हणजे आपलं लिंबू सत्व. आणि एक असे 6 घटक लागतात ते बी आम्ही घरीच बनवतो. ते आपल्याला जास्त काही नाही, 30 रुपये किंवा 25 रुपये लिटर पडतं. ते बी स्वस्तामध्ये. समजा एवढं ऐकून एवढा व्हिडिओ पाहून असं वाटतं की शेतकऱ्याचे दिवस आले आता. आणि शेतकऱ्याला गरज आहे. हे 2 कृषी केंद्रावाला एकच वर्षामध्ये तो कोट्याधीश दिसून जातो. शेतकऱ्याची परिस्थिती अशी झाली आज त्याला काय करावं उमजत नाही. त्याच्या पाळी अशी आली की आज तो जमीन विकायला आहे. तुम्ही हे टेक्निक कुठून घेतली का हो? हे आपण अंकुश पाटील ॲग्रो या दादांच्या आपण मार्गदर्शन सगळे न्यूज बनवतो. त्यांचं नाव आहे अंकुश पाटील ॲग्रो. त्यांचं युट्यूब चॅनल पण त्याच नावाने आहे, अंकुश पाटील ॲग्रो. आणि ते पुलूस गावाचे, सातारा, सांगली. त्यांच्या मार्गदर्शन आपण पूर्ण घरीच बनवतो. आणि काही लोकांना बनवायचे असले तर मग ते स्वतः अंकुश दादाचे युट्यूबवरती व्हिडिओ पाहून ते स्वतः घरी बनवू शकता. ते कच्चं मटेरियल आम्हाला काही लोकांना कच्चं मटेरियल भेटायला प्रॉब्लेम येतो. तुम्ही डायरेक्ट अंकुश दादाशी कॉन्टॅक्ट करून त्यांना तुम्ही संपर्क साधू शकता. ते तुमचे कुठून का तुमची लाईन ते लावून देतील कच्चं मटेरियलची. आणि तुम्हाला जे राहिली माहिती ते अंकुश दादा तुम्हाला परिपूर्ण देतील.